नेक्स्ट टॉपिक इज मीनिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. ह्या शब्दाची व्युत्पत्ती म्हणजेच इटिमोलॉजी काय आहे ते बघूया आपण. कॉन्स्टिट्यूशन हा शब्द लॅटिन शब्द आहे कॉन्स्टिट्युअर ह्याच्यापासून आला आहे. याचा अर्थ स्थापना करणे किंवा त्यालाच आपण टू इस्टॅब्लिश असं म्हणतो किंवा त्याला रचना करणे किंवा टू सेटअप असं सुद्धा ह्या ठिकाणी म्हणतो. याची व्याख्या काय आहे तर आजच्या काळात संविधान म्हणजे काय तर हे अशा तत्त्वांचा संच आहे किंवा सेट ऑफ प्रिन्सिपल्स आहे जो सरकारची संघटना ऑर्गनायझेशन आणि सरकार आणि जनता यांच्यातील संबंधांना त्यांचे हक्क व कर्तव्य आधारे स्पष्ट करतो. थोडक्यात काय हे एक तत्त्व आहे याच्या माध्यमातून सरकार आणि सरकारांनी जे आपले नागरिक आहेत त्यांच्यातले संबंध सांगतो. संविधानाला देशाचा सर्वोच्च कायदा किंवा सुप्रीम लॉ ऑफ द लँड किंवा पायाभूत कायदा किंवा बेसिक लॉ आणि राज्यव्यवस्थेची मूलभूत रचना किंवा बेसिक स्ट्रक्चर ऑफ द पॉलिटी किंवा ग्राउंड नॉर्म असे विविध नावाने ओळखले जाते. ठीक आहे. आता एक्सपर्ट लोकांनी काही डेफिनेशन केल्या तर त्या बघूया. बऱ्याचदा एक्झाममध्ये पेअर जोडण्यासाठी किंवा मॅच द पेअरला ह्या गोष्टी येतात तर त्या आपण बघूया. गिलख्रिस्ट नावाचे एक एक्सपर्ट होते तर त्यांनी काय म्हटले संविधान म्हणजे अशा नियमांचा किंवा कायद्यांचा संच जो सरकारी संघटना आणि विविध अंगांमधील अधिकारांचे वाटप ठरवतो. म्हणजे अधिकारांचे वाटप ह्याच्यावर त्यांनी भर दिलेला आहे. अधिकारांचे वाटप. याच्यानंतर गेट्टेल नावाचे एक एक्सपर्ट होते तर त्यांनी काय म्हटले राज्याचे स्वरूप ठरवणारी तत्त्वे हे गेट्टे यांनी म्हटलेलं आहे. यानंतर वियर नावाचे एक्सपर्ट होते तर त्यांनी काय म्हटले संविधान म्हणजे देशाच्या संपूर्ण शासन व्यवस्थेचे वर्णन करणारा आणि सरकार स्थापन करणाऱ्या व नियमन करणाऱ्या नियमांचा संग्रह असं त्याला म्हटलेलं आहे. त्यानंतर वेड आणि फिलिप्स यांनी काय म्हटले हा असा एक दस्तऐवज आहे संविधान म्हणजे ज्याला विशेष कायदेशीर पावित्र्य किंवा स्पेशल लिगल सँक्टिटी असते आणि जो राज्याच्या अंगाची कार्य आणि तत्त्वे निश्चित करतो तर त्याला संविधान असं वेड आणि फिलिप्स नावाचे जे पॉलिटिकल सायंटिस्ट म्हणू शकतो जे होते किंवा एक्सपर्ट होते तर त्यांनी म्हटलेलं आहे. आता इलियट बुर्मर जे आहेत तर त्यांनी संविधानाचे फंक्शन काय होतं तर ते सांगितलेलं आहे. एक तर राजकीय समुदायाच्या सीमा किंवा बाउंड्री निश्चित करणे, राजकीय समुदायाचे स्वरूप किंवा अधिकार जाहीर करणे हे सुद्धा एक कार्य आहे महत्त्वाचं. राष्ट्रीय समुदायाची ओळख आणि मूल्य व्यक्त करणे हे सुद्धा एक कार्य आहे. नागरिकांचे हक्क आणि कर्तव्य राईट्स आणि ड्युटीज जे आहेत तर त्या निश्चित करणं हे सुद्धा त्याचं काम आहे. राजकीय संस्थांची स्थापना आणि नियमन करणे हे सुद्धा त्याच्यामध्ये येतं. शासनाच्या विविध स्तरांमध्ये अधिकारांची विभागणी करणे ही गोष्टसुद्धा त्याच्यामध्ये येते. राज्याची अधिकृत धार्मिक ओळख, धार्मिक व धर्मनिरपेक्ष अधिकार क्षेत्रांतील संबंध स्पष्ट करणे हे सुद्धा ह्याच्यामध्ये येतं. आणि राज्याची सामाजिक, आर्थिक आणि विकासात्मक उद्दिष्ट निश्चित करणे हे सुद्धा संविधानाच्या कार्यामध्ये येतं. हे इलियट बुल्मर यांनी सांगितलेलं आहे. आता आपण एखादं गुड कॉन्स्टिट्यूशन किंवा एक चांगल्या प्रतीचं संविधान याच्या क्वालिटीज काय काय असतात हे एक थोडक्यात बघूया. सगळ्यात महत्त्वाचं संक्षिप्तता किंवा ब्रेव्हिटी म्हणतो. संक्षिप्त असलं पाहिजे संविधान. अनावश्यक तरतुदी त्याच्यामध्ये नसाव्यात. जास्त पाल्हाळिकपणामुळे गोंधळ होऊ शकतो. म्हणजे एकदम क्रिस्प जे म्हणतो तर तसं असावं. जास्त एक्सप्लेन करणारं म्हणजे जास्त खूप मोठं डिस्क्रिप्टिव्ह असं नसावं. स्पष्टता म्हणजे क्लॅरिटी असावी. तरतुदी स्पष्ट शब्दात मांडलेल्या असाव्या जेणेकरून समजण्यास सोपे जाईल. ठीक आहे. त्यानंतर निश्चितता म्हणजे डेफानाइटनेस, त्यांचा अर्थ निश्चित असावा त्यामुळे न्यायाधीशांच्या स्वेच्छाधिकाराला वाव कमी राहील. बघा क्लॅरिटी असल्यामुळे कारण डेफिनेटनेस असल्यामुळे काय होतं की न्यायाधीशांना डिस्क्रिप्शन राहत नाही, त्यांना बरोबर त्याचा अर्थ समजतो आणि ते त्या न्यायदानाच्या प्रक्रियेमध्ये वापरले जातात आणि त्याच्यामुळे न्यायव्यवस्था ही चांगल्या पद्धतीने काम करू शकते. सर्वसमावेशकता किंवा कम्प्रेहेन्सिव्हनेस, सरकारचे अधिकार आणि नागरिकांचे हक्क सविस्तरपणे मांडलेले असावेत जेणेकरून वाद कमी होतील. सुयोग्यपणा किंवा सुटेबिलिटी हे लोकांच्या गरजा, आकांक्षा, ऐतिहासिक आणि सामाजिक परिस्थितीशी सुसंगत असावेत. बरोबर. रिलेवंट असलं पाहिजे. बरोबर. काळानुरूप त्याला बदलता यावं वगैरे. जसं की आपलं संविधान काळानुसार बदललं गेलं तर ते असावं.
स्थिरता आणि स्टॅबिलिटी असावी, पण राजकीय स्थिरता असावीत आणि त्यात सहज फेरफार किंवा टॅम्परिंग करता येऊ नये. बघा आपली ही व्यवस्था ही चेक्स अँड बॅलन्स नावाची सिस्टीम आहे, त्याच्यामुळे स्थिरता राहते. किंवा आपल्या सर्वांनाच माहिती आहे की संविधान दुरुस्ती म्हणजेच त्याला अमेंडमेंट म्हणतो, ही काय सहज होणारी प्रक्रिया नाही, त्याच्यामुळे स्थिरताही राहते. आणि अनुकूलता म्हणजे अडॅप्टेबिलिटी. संविधान हे लिव्हिंग डॉक्युमेंट असावे जे बदलत्या काळानुसार स्वतःला बदलू शकेल. बरोबर. आता आपण संविधानाचं वर्गीकरण जे आहे तर ते बघूया. संविधानाचे जे प्रकार आपण पाहतोय तर त्याच्यामध्ये विकसित आणि अधिनियमित म्हणजेच इव्हॉल्ड किंवा इनॅक्टेड आणि इनॅक्टेड अशा प्रकारचे 2 प्रकार पडतात. तर त्याच्यामध्ये विकसित किंवा इव्हॉल्ड हे संविधान कसं असतं, ते हळूहळू चालत आलेल्या परंपरा, प्रथा किंवा न्यायालयीन निर्णयातून हे तयार होतं. उदाहरणार्थ ब्रिटिशचं संविधान जे आहे तर ते अशा पद्धतीनं होतं. अधिनियमित किंवा इनॅक्टेड संविधान कसं असतं, हे संविधान परिषद किंवा विधिमंडळाद्वारे जाणीवपूर्वक केलं जातं. म्हणजे भारत आणि अमेरिका याच्यामध्ये अशा प्रकारचं संविधान दिसून येतं. आपण पाहिलं की भारतामध्ये काय होतं, कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली होती, तिच्या माध्यमातून संविधान तयार केलं गेलं, तर त्याला आपण म्हणतो इनॅक्टेड. बरोबर. तेच ब्रिटनमध्ये जर बघितलं आपण तर ते कसं आहे की असं काही स्पेशल कुठली सभा समिती बसून तयार नाही केलं, तर ते हळूहळू समाजामध्ये परंपरा, प्रथा, न्यायालयीन निर्णयातून तयार झालं, म्हणून त्याला आपण इव्हॉल्ड किंवा उत्क्रांतित, विकसित असं म्हणतो. याच्यानंतर लिखित आणि अलिखित संविधान. तर लिखित संविधान बघा की ज्या संविधानातील तरतुदी एका पुस्तकाच्या आणि दस्तऐवजाच्या स्वरूपात एकत्रित केलेल्या असतात त्यांना लिखित किंवा कोडिफाईड, म्हणजे असं व्यवस्थित कोडिफाय करून ठेवलं तर त्याला म्हणतात लिखित. म्हणजे भारत आहे, इंडिया आहे, अमेरिका, कॅनडा, जपान, फ्रान्स यांच्यामध्ये हे लिखित आहे. पण तेच अनरिटन कॉन्स्टिट्यूशन याला आपण काय म्हणतो की ह्याच्या तरतुदी एका दस्तऐवजात लिखित नसतात किंवा एकत्रित नसतात, म्हणून त्याला अलिखित म्हणतात. तर ते कशा असतात, प्रघात, कन्व्हेन्शन्स किंवा परंपरा, प्रॅक्टिसेस, कायदे किंवा स्टॅच्यूट्स आणि न्यायालयीन निर्णय म्हणजे ज्युडिशियल डिसिजन्स ह्याच्यावर आधारित असतात. हे जाणीवपूर्वक तयार केलेले नसतात, तर ते ऐतिहासिक उत्क्रांतीचा किंवा हिस्टॉरिकल इव्होल्युशनचा परिणाम असतं, म्हणून याला नॉन डॉक्युमेंटरी किंवा अनकोडिफाईड कॉन्स्टिट्यूशन असं म्हणतात. आता अलिखित संविधान किंवा ज्यांचं अनरिटन आहेत, त्यात काय असं दस्तऐवज नाही आहे, असे संविधान कुठले आहेत, उदाहरणं ब्रिटन, न्यूझीलंड आणि इस्रायल. बरोबर. यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे ताठर आणि लवचिक संविधान म्हणजेच रिजिड आणि फ्लेक्झिबल कॉन्स्टिट्यूशन. लॉर्ड जेम्स प्राइस जे आहेत तर त्यांनी या घटनादुरुस्तीच्या पद्धतीवरून हे वर्गीकरण केलेलं आहे. एकतर पहिल्यांदा रिजिड कॉन्स्टिट्यूशन किंवा ताठर संविधान याचा अर्थ काय, ज्या संविधानात बदल करण्यासाठी विशेष प्रक्रियेची किंवा स्पेशल प्रोसिजरची गरज असते त्याला आपण म्हणतो रिजिड कॉन्स्टिट्यूशन. असं सहजासहजी बदलत नाही आणि ते साध्या कायद्याप्रमाणे ऑर्डिनरी लॉजप्रमाणे बदलताही येत नाही, त्याला आपण म्हणतो रिजिड किंवा ताठर कॉन्स्टिट्यूशन. यात घटनात्मक कायदा आणि सामान्य कायदा याच्यामध्ये फरक केला जातो, त्यामुळे त्याला इनइलॅस्टिक कॉन्स्टिट्यूशन असंही म्हणतात. म्हणजे USA, ऑस्ट्रेलिया आणि स्वित्झर्लंड याच्या ठिकाणी हे ताठर संविधान असतं, म्हणजे इझिली बदलता येत नाही. तेच फ्लेक्झिबल म्हणजे लवचिक संविधान जे आहे तर ते सहजपणे दुरुस्त करता येतं, म्हणजे घटनात्मक कायदे आणि सामान्य कायदे याच्यात काही फरक नसतो, त्यामुळे याला इलॅस्टिक असं सुद्धा म्हणतात. ब्रिटन आणि न्यूझीलंडचे जे संविधान आहेत तर ते अशा प्रकारे फ्लेक्झिबल स्वरूपाचे आपल्याला दिसून येतात. आता भारताची स्थिती कशी आहे, भारताचं संविधान पूर्णतः ताठर नाही आहे आणि पूर्णतः लवचिकही नाही आहे, तर या दोघींचा समन्वय किंवा सिंथेसिस आहे. संघराज्य किंवा एकात्म संविधान म्हणजेच फेडरल आणि युनिटरी. आता आपल्याला माहिती आहे की केंद्र सरकार वेगळं आहे, प्रादेशिक सरकार, रिजनल किंवा राज्य सरकार किंवा स्टेट गव्हर्नमेंट वेगळं असतं. फेडरल कॉन्स्टिट्यूशन या प्रकारचं जे संविधान आहे याच्यामध्ये केंद्र आणि राज्यांमध्ये अधिकारांची विभागणी केलेली असते आणि दोनही सरकार आपापल्या कार्यक्षेत्रात स्वतंत्रपणे काम करतात. आपण USA बघितलं की तिथं काय आहे की फेडरल म्हणजे केंद्र सरकार एक आहे आणि बाकीचे प्रोव्हिन्शियल गव्हर्नमेंट्स असे तिथं आहेत. तर दोघांचेही विषय हे वेगवेगळे आहेत आणि दोघेही एकमेकांच्या कार्यक्षेत्रामध्ये अंतर्गत हस्तक्षेप करत नाहीत, त्यांना आपण म्हणतो फेडरल कॉन्स्टिट्यूशन. त्यांना संघराज्य संविधान किंवा ज्यांच्याकडं संविधान असं म्हणतो. तर अशी उदाहरणं कुठली आहेत, USA, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, रशिया आणि ब्राझील
ही संविधानं फेडरल कॉन्स्टिट्यूशनची आहेत. याच्या पलीकडे जाऊन आपण बघितलं तर युनिटरी कॉन्स्टिट्यूशन म्हणजे एकात्म संविधान. ह्यात सर्व अधिकार हे केंद्र सरकारकडे एकवटलेले म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ पॉवर त्यांच्याकडे असते. प्रादेशिक सरकारे जी आहेत तर ही केंद्राच्या हाताखाली काम करतात आणि त्यांना केंद्राकडून अधिकार दिलेले असतात. म्हणजे आता बघितलं आपण की हे एक युनियन गव्हर्नमेंट आहे किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट आहे, तर त्याला स्टेट गव्हर्नमेंटच्या कार्यक्षेत्रामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार असतो, तर त्याला युनिटरी गव्हर्नमेंट असे म्हणतात. उदाहरणार्थ की ब्रिटन आहे, फ्रान्स, जपान, चायना, इटली, नॉर्वे. म्हणजे बघितलं असेल तर तुम्ही बऱ्यापैकी युरोपियनमधले बरेचसे कंट्रीमध्ये युनिटरी कॉन्स्टिट्यूशन आहे. भारताची स्थिती जर आपण पाहिली तर भारतीय संविधानात संघराज्य आणि एकात्म अशा दोनही तरतुदी येथे दिसून येतात. त्यामुळे केसी व्हीयर यांनी भारताला क्वाझी फेडरल किंवा अर्धसंघराज्य असे संबोधलं आहे. याच्यानंतर प्रोसिजरल किंवा प्रेस्क्रिप्टिव्ह कॉन्स्टिट्यूशन आपण बघूया. इलियट बुल्मर या विद्वानांनी हे दोन प्रकार सांगितले. प्रोसिजरल कॉन्स्टिट्यूशन म्हणजे आपण बघितलं की प्रक्रियात्मक. ह्याच्यामध्ये काय आहे तर संविधान सार्वजनिक संस्थांची कायदेशीर आणि राजकीय रचना निश्चित करतं याच्यामध्ये प्रोसिजरल कॉन्स्टिट्यूशनमध्ये. आणि लोकशाही प्रक्रिया आणि मानवी हक्कांचे रक्षण करण्यासाठी सरकारच्या अधिकारांवर कायदेशीर मर्यादा घालते. लक्षात घ्या हे परत. प्रोसिजरल कॉन्स्टिट्यूशनमध्ये काय असतं की प्रोसिजर निश्चित केलेली असते, बरोबर, की ज्या संस्था आहेत तर त्यांनी कसं वागायचं, काय करायचं आणि त्यांच्यावर अशा प्रकारे मर्यादा घातल्या गेलेल्या असतात. तेच तुम्ही प्रिस्क्रिप्टिव्ह कॉन्स्टिट्यूशनमध्ये जर गेलं त्याला विहित संविधान असंही म्हणतात. तर हे सरकारचे कार्य सांगण्याबरोबरच समाजाच्या सामायिक उद्दिष्टांवर आणि मूल्यांवर, सोसायटल गोल्स आणि व्हॅल्यूज यांच्यावर एकमत निर्माण करण्याचा प्रयत्न करतं. सोसायटल गोल्स आणि व्हॅल्यूज आणि सार्वजनिक प्राधिकरणांनी ही उद्दिष्टे साध्य करणं आवश्यक असतं. आता आपण बघूया मीनिंग अँड कन्सेप्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन. संविधान आणि संविधानवाद, कॉन्स्टिट्यूशन आणि कॉन्स्टिट्यूशनॅलिझम ही संकल्पना आपण बघूया. ह्या एकमेकांशी संबंधित असल्या तरी यात फरक आहे. अशा प्रश्नांवर MCQ बेस्ड प्रश्नांमध्ये या मुद्द्यांवर एखादा कन्सेप्च्युअल प्रश्न बनू शकतो. संविधान विरुद्ध संविधानवाद याचा अर्थ काय? एखाद्या देशात संविधान आहे पण तिथे संविधानवाद नाही आहे किंवा कॉन्स्टिट्यूशनलिझम नाही आहे. म्हणजे हुकुमशाहीमध्ये संविधान असू शकतं पण तिथं अधिकार अमर्यादित असतात त्या हुकुमशहाला. ठीक आहे. म्हणजे कॉन्स्टिट्यूशनलिझम ही संकल्पना काय आहे की असलेल्या कॉन्स्टिट्यूशनचं किंवा संविधानाचं आपण आचरण किती करतो आहे ॲज अ समाज म्हणून, त्याला आपण म्हणतो कॉन्स्टिट्यूशन. अमर्यादित अधिकार म्हणजे काय? अनलिमिटेड पॉवर. अमर्यादित अधिकार जे आहेत तर ते जनतेच्या स्वातंत्र्याला धोका निर्माण करतात आणि सत्तेचा पूर्णपणे दुरुपयोग होऊ शकतो. म्हणून संविधानामध्ये संविधानवादाचे अस्तित्व असणे आवश्यक आहे. मर्यादित शासन किंवा त्यालाच लिमिटेड गव्हर्नमेंट असं म्हणतो. संविधानवादाचा मुख्य गाभा म्हणजे मर्यादित शासन किंवा सरकारवर असलेले निर्बंध होय. स्वैच्छिक सत्तेचा, आर्बिट्ररी पॉवरचा पूर्णपणे विरोध इथं केला जातो. विकेंद्रीकरण म्हणजेच डिसेंट्रलायझेशन ही संकल्पना बघूया. जेव्हा देशाचे संविधान सत्तेचे एका ठिकाणी केंद्रीकरण करण्याऐवजी विकेंद्रीकरण करते आणि सत्तेवर निर्बंध जेव्हा लादते त्याला संविधानवाद आहे असं म्हटलं जातं. त्यामुळे डिसेंट्रलायझेशन हे सुद्धा संविधानवादचा पुरस्कार करतं. कायद्याचे राज्य म्हणजेच रूल ऑफ लॉ. संविधानवाद म्हणजे हुकुमशाही किंवा निरंकुश किंवा सर्वंकष किंवा टोटॅलिटरियन राजवटीऐवजी कायद्याच्या राज्याखाली असलेले सरकार म्हणजे राज्यात कायद्याचं पालन करणारं सरकार होय. यानंतर लोकशाहीची आवश्यकता. घटनात्मक सरकार हे अनिवार्यपणे लोकशाही सरकार किंवा डेमोक्रॅटिक गव्हर्नमेंट असणे आवश्यक आहे. कोणतीही व्यक्ती आणि संस्थेच्या हातातील स्वैच्छिक सत्ता मग ती संविधानाने काय दिली असते ना, ही कॉन्स्टिट्यूशनलिझमच्या संकल्पनेला छेद देणारी, निगेशन करणारी असते. सुसंस्कृत सरकार म्हणजेच सिव्हिलाइज्ड गव्हर्नमेंट. याचा अर्थ काय? ही संविधानवाद ही एक राजकीय व्यवस्था आहे जिथं शासकांनी नियम आणि कायद्यांचं पालन करणं बंधनकारक आहे. सुसंस्कृत सरकार म्हणजेच काय की जे सरकार स्वतःसुद्धा नियम आणि कायद्यांचं पालन करतं. असं नाही की नुसतं लोकांना सांगतं. तर ॲज अ सरकार म्हणून त्यातले राज्यकर्ते असतील, ब्युरोक्रेसी म्हणजे नोकरशहा वर्ग असतील ज्याच्यामध्ये तुम्ही आता अधिकारी होणार आहे, त्यांनीसुद्धा त्या नियम आणि कायद्यांचं पालन करणं हे तर बंधनकारक असतं.
आता आपण काही एक्सपर्टनी सांगितलेल्या कॉन्स्टिट्युशनलिझमच्या डेफिनेशन्स ज्या आहेत तर त्या आपण बघूया. ठीक आहे. एकतर फ्रेडरिक नावाचे हे पहिले पण एक एक्सपर्ट होते. तर त्यांच्यासाठी संविधानवाद म्हणजे सरकारी कृतींवर प्रभावी निर्बंध किंवा इफेक्टिव्ह रिस्ट्रेंट चालणारी व्यवस्था होय. हे अशा नियमांचा संच आहे जे पारदर्शकता म्हणजे फेअर प्ले सुनिश्चित करतं आणि सरकारला उत्तरदायी बनवतं. म्हणजे फ्रेडरिक यांना कॉन्स्टिट्युशनलिझमचा अर्थ काय सांगायचा आहे की सरकारी कृतींवर निर्बंध आणतं आणि पारदर्शकता निश्चित करतं. आता रौसेक नावाचे एक एक्सपर्ट आहेत. त्यांनी काय म्हटले, संविधानवाद म्हणजे प्रामुख्याने मर्यादित शासन, शासकांच्या अनियंत्रित इच्छेविरुद्ध हा एक विरोध आहे. बरोबर. म्हणजे जे शासक आहेत आपले राज्यकर्ते आहेत तर त्यांनाही कुठंतरी बंधनं आहेत. ते कसाही राज्यकारभार करू शकत नाही. तर ते मर्यादित स्वरूपामध्ये राज्यकारभार करू शकतात आणि स्वैच्छिक नाही, म्हणजे मनाला वाटेल तसं नाही. तर रौसेक या एक्सपर्टने हेच सांगितलं आहे की स्वैच्छिक शासनाच्या विरुद्ध असून सरकारवर निर्बंधांची परिणामकारकता गृहीत त्यामध्ये धरली जाते. आता वियर नावाचे एक एक्सपर्ट आहे. तर त्यांनी काय म्हटले, घटनात्मक सरकार म्हणजे केवळ संविधानातील तरतुदींनुसार चालणारे सरकार नव्हे तर ते स्वैच्छिक शासनाच्या विरोधात कायद्याने चालणारे शासन होय. यानंतर यात सत्ता गाजवणाऱ्यांच्या इच्छा किंवा क्षमतेपेक्षा संविधानातील अटींना जास्त महत्त्व याच्यामध्ये असतं. म्हणजेच याचा अर्थ काय, वियर यांनी कशावर भर दिला आहे की कॉन्स्टिट्युशनलिझम म्हणजे काय की परत तेच स्वैच्छिक नाही, सरकार स्वतःच्या मर्जीनुसार नाही चालत, तर त्याला कुठेतरी निर्बंधसुद्धा आहेत. हेच वेयर यांनी नमूद करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि वायबेमा नावाचे एक गृहस्थ होते, एक्सपर्ट होते. तर त्यांनी काय म्हटलं कॉन्स्टिट्युशनलिझमच्या संदर्भात की एखादं सरकार तेव्हाच घटनात्मक मानलं जाऊ शकतं जेव्हा शासक अशा नियम आणि तत्त्वांच्या अधीन असतात जे त्यांच्या सत्तेच्या वापरावर मर्यादा घालतात. बरोबर. घटनात्मक सरकार हे स्वैच्छिक राजवटीचा आर्बिट्ररी पूर्णपणे विरोधाभास अँटिथेसिस आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता एलिमेंट्स ऑफ कॉन्स्टिट्युशनलिझम आपण बघितलं की कॉन्स्टिट्युशनलिझम म्हणजे काय, पण त्याचे भाग काय आहेत किंवा त्याचे घटक काय आहेत ते एक लुईस हेनकिन नावाचे एक एक्सपर्ट होते. तर त्यांनी आपल्याला याच्यामध्ये सांगितलेलं आहे की कॉन्स्टिट्युशनलिझमचे एलिमेंट्स काय. तर याची 8 तत्त्व आहेत. आता एकतर पॉप्युलर सोव्हरेंटी म्हणजेच काय की सत्ता ही अल्टिमेटली जनतेच्या हाती असायला हवी हे त्यांनी सांगितलं. कायद्याचे राज्य म्हणजेच रूल ऑफ लॉ हे सुद्धा त्यांनी सांगितलं. कायद्यासमोर सर्व समान असायला हवेत आणि कायद्यानुसारच राज्य चालले पाहिजे हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. लोकशाही सरकार म्हणजेच डेमोक्रेटिक गव्हर्नमेंट, जे सरकार उत्तरदायी, अकाउंटेबल आणि जबाबदार रिस्पॉन्सिबल असेल. याच्यानंतर सत्ता विभाजन किंवा त्यालाच आपण सेपरेशन ऑफ पॉवर्स असं म्हणतो. शासनाच्या विविध अंगांमध्ये अधिकारांची विभागणी आणि चेक्स अँड बॅलन्सेस असायला हवेत हे लुईस हेनकिन यांनी संविधानवाद किंवा कॉन्स्टिट्युशनलिझमच्या एलिमेंट्समध्ये एक एलिमेंट सांगितलेला आहे. याचबरोबरीनं स्वतंत्र न्यायमंडळ किंवा इंडिपेंडंट ज्युडिशरी हे सुद्धा त्यांनी ह्याच्यामध्ये एक सांगितलेला घटक आहे एलिमेंट्स ऑफ कॉन्स्टिट्युशनलिझममध्ये हेनकिन यांनी. लष्करावर नागरी नियंत्रण म्हणजे सिव्हिलियन कंट्रोल जो आहे मिलिटरीवरचा, तर हे सुद्धा एक संविधानवादाचा घटक आहे. म्हणजेच लष्करी सत्ता जी आहे तर ही निवडून आलेल्या नागरी सरकारच्या नियंत्रणाखाली असली पाहिजे. आपण भारतात बघा की पंतप्रधान हे लोकांकडून निवडून आले आहेत, त्यामुळं त्यांनी सांगितल्याशिवाय मिलिटरी कुठलंही हस्तक्षेप जे आहे तर ते करत नाही, कुठल्याही वॉरमध्ये युद्धामध्ये पार्टिसिपेट करत नाही. कायद्याने आणि न्यायालयीन नियंत्रणाने संचलित पोलीस यंत्रणा म्हणजे पोलीस गव्हर्न बाय लॉ अँड ज्युडिशियल कंट्रोल, पोलिसांच्या अधिकारांवर कायद्याचं बंधन असलं पाहिजे. आणि वैयक्तिक हक्कांचा आदर म्हणजे रिस्पेक्ट फॉर इंडिव्हिज्युअल राईट्स, याच्यामध्ये काय नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचं रक्षण आणि सन्मान करणं हे सुद्धा एक संविधानवाद किंवा कॉन्स्टिट्युशनलिझमचा एक घटक आहे.